लग्नानंतर होईलच प्रेम या आपल्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आता इकडे काव्याच्या जीवावर उठलेल्या रम्याची चांगली नांगी ठेचत काव्या रम्याला तिची जागा दाखवून देणार, तर दुसऱ्या बाजूला आता जीवा आणि नंदिनीला बेस्ट कपलचं अवॉर्ड मिळणार. आता नेमकं काय काय घडतं, कसं घडतं, हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या काव्या आणि पार्थ ह्या दोघांनाही जीवा आणि नंदिनीला एकत्र आणायचं आहे. तर आता इकडे काव्याला जीवा आणि नंदिनीला एकत्र आणण्यासाठी एक जबरदस्त आयडिया सुचलेली असते. मग ती आता पार्थला कॉल करते आणि पार्थला फोन करून ती म्हणत असते, देशमुख, माझ्याकडे ना जीवाला आणि नंदिनीताईला एकत्र आणण्यासाठी एक जबरदस्त आयडिया आहे, पण त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. पार्थ म्हणतो, काय करावं लागेल? त्यावर काव्या सांगते, आज व्हॅलेंटाईन डे आहे. एक काम करा, तुम्ही जीवाच्या फोनवरून नंदिनीताईला असा मेसेज करा की तुम्हाला ते मिलाप नावाचं जे नवीन कॅफे आपल्या इथे उघडलं आहे ना, तिथे भेटायला ये म्हणून, आणि वेळ आणि ठिकाण व्यवस्थित मेन्शन करा जेणेकरून नंदिनीताई येईल. आणि मी इकडे नंदिनीताईच्या फोनवरून जीवाच्या फोनवरती मेसेज टाईप करते की तू मला भेटायला ये. म्हणजे काय होईल, नंदिनीताईला वाटेल तिला जीवाने बोलवलं आहे, जीवाला वाटेल त्याला नंदिनीताईने बोलवलं आहे. मग दोघंही जणं एकमेकांना भेटायला तयार होतील. त्याबरोबर पार्थ म्हणतो, वा काव्या वा, खरंच तुमची काय जबरदस्त आयडिया आहे, पण नक्की तुम्हाला वाटतं ना ही आयडिया वर्क होईल म्हणून? हे दोघंजणं एकमेकांना भेटल्यानंतर एकमेकाबरोबर चांगलं आणि प्रेमाने बोलतील ना, भांडणार नाहीत ना एकमेकाशी? काव्या म्हणते, आपण प्रयत्न तर करून बघूया. त्यानंतर आता नंदिनी ही जेव्हा बेडरूममध्ये येते तेव्हा ती बघते तर काय, तिच्या फोनवरती जीवाने मेसेज केला आहे की नंदिनी मला भेटायला मिलाप कॅफेमध्ये ये. आता नंदिनी तो मेसेज वाचते आणि तिला वाटतं की मघाशी स्वयंपाकघरात मी जीवांवरती रागवले ना, म्हणूनच जीवांच्या लक्षात त्यांची चूक आली आणि त्यांनी मला बहुधा माफही करून टाकलं. वा, बरं झालं. आता जर समोरून स्वतःहून ते मला भेटायला बोलवत आहेत तर मी काही फार नाटक करणार नाही आहे. मी ताबडतोब आता जीवांना भेटायला चाललेलीच आहे. आणि मग आता लगेच अजिबात वेळ वाया न घालवता नंदिनी ही जीवाला भेटायला जायला तयार होऊ लागते. आता जीवाला भेटायला जायचं आहे, ते सुद्धा व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने. नंदिनी छान म्हणजे आवरायला वगैरे लागते. तर जीवा फ्रेश होऊन बाथरूममधनं येतो आणि आता तो मोबाईल हातात घेतो आणि बघतो तर काय, नंदिनीचा त्याच्या फोनवरती मेसेज आला आहे. जीवा लगेचच आता तो मेसेज उघडतो तर नंदिनीने टाईप केलेलं असतं की मला मिलापमध्ये येऊन भेटा. आता जीवा म्हणतो, अरे मिलाप कॅफे तर नवीन उघडलं आहे आणि नंदिनी आज मला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिथे भेटायला बोलवते खरंच? त्यावेळी आता जीवाला त्याचं प्रतिबिंब दिसतं आणि ते म्हणत असतं, हो रे बाबा हो, खरंच बोलवतीये ना ती आता स्वतःहून, तर जा. उगाचच्या उगाच तुझे पोरींसारखे नखरे करत बसू नकोस ना जीवा. एवढं ती मनापासून करते ना काहीतरी, तर तिला तू सपोर्ट कर. उगाच ती काही करत नाही बोलत तिला दोष देत बसू नकोस हा. जीवा म्हणतो, नाही नको, मला नाही जायचं आहे तिला भेटायला. त्यावर त्याला त्याचं प्रतिबिंब सांगतं, जीवा गुपचूप भेटायला जा. त्यावर मग मात्र आता जीवा म्हणतो, अरे हो जातो ना जातो, त्यात एवढं ओरडून सांगायची काय गरज आहे? शांतपणे जरी सांगितलंस की जीवा जा नंदिनीला जाऊन भेट, तरीसुद्धा मला ऐकू येणारच आहे ना. तुला काय वाटतं मी बहिरा वगैरे आहे का? ठीक आहे, तू एवढा म्हणतोयस तर मी जातोय नंदिनीला भेटायला. आता खरं तर जीवाचंच मन असतं नंदिनीला भेटायचं, पण तो असं दाखवत असतो की जणू काही त्याला नंदिनीला भेटायला जाण्यामध्ये काही रस नाही आहे. तर आता दुसऱ्या बाजूला नंदिनी ही मिलापमध्ये येण्यासाठी छान मस्त असा रेड रंगाचा ड्रेस वगैरे घालते. आता नेटची ती ओढणी, सुंदर नंदिनीने केस विंचरलेले असतात, एकदम छान नंदिनी दिसत असते, गोड दिसत असते. मग आता नंदिनी कॅफेमध्ये पोहोचते. आता बघते तर काय, जीवासुद्धा तिथे कॅफेमध्ये बसलेला असतो. जीवाने सुद्धा लाल रंगाचेच कपडे घातलेले असतात. नंदिनी जीवाकडे येते आणि जीवाला म्हणते, का बोलावलं मला भेटायला? त्यावर जीवा म्हणतो, ए हॅलो, हे मी विचारणं अपेक्षित आहे तुला. तू बोलावलं आहेस मला इथे भेटायला. मी विचारतो तुला, तू का बोलावलं आहेस मला इथे भेटायला? आधी तर तुझ्या बाबांच्या समोर तू तर म्हणत होतीस की तुला विश्वास नाही आहे वगैरे वगैरे, आणि आत्ता चक्क म्हणतेस की मी तुला भेटायला बोलावलं आहे. तू बोलवलंस मला. त्यावर नंदिनी म्हणते, ओ हॅलो, तुम्हाला भेटायला बोलवण्यात ना मलाही काही रस नाही आहे. मी एवढी सॉरी म्हणत होते, पण तुम्ही माझं ऐकून घेतलं का? नाही ना, मग मी कशाला भेटायला बोलू? मला माहिती आहे ना तुम्हीच मला भेटायला बोलवलं. हा बघा तुमचा मेसेज. आणि मग नंदिनी लगेचच जीवाला त्याच्या फोनवरून आलेला मेसेज दाखवते. जीवा म्हणतो, एक मिनटं, मग हा बघ. आणि मग जीवासुद्धा नंदिनीला तिच्या फोनवरून आलेला मेसेज दाखवतो.
त्याबरोबर आता इकडे नंदिनीच्या आणि जीवाच्या लक्षात येतं याचा अर्थ ही सगळी काहीतरी गडबड आहे. त्याबरोबर जीवा म्हणतो काय गडबड आहे ते आलंय माझ्या लक्षात. नंदिनी विचारते काय. जीवा म्हणतो आपल्याला दोघांना एकत्र आणण्यामध्ये सगळ्यात जास्त इच्छा कोणाची आहे. नंदिनी म्हणते पार्थ आणि काव्या. त्यावर जीवा म्हणतो मग त्यांनीच केलं हे सगळं. नंदिनी म्हणते हो ना, मग आपण इथे थांबून काही अर्थच नाही आहे, निघूया आपण. आणि मग ते दोघं निघणारच असतात. इतक्यात आता लगेचच जीवा म्हणतो हो निघूया ना निघूया. तसंही तुला माझ्याबरोबर डेट सेलिब्रेट करण्यामध्ये काही इंटरेस्टच नाही आहे ना, मग थांबण्याला काय अर्थ आहे. चालेल जशी तुझी इच्छा, निघूया. मला सुद्धा ना अजिबात माझा वेळ वाया घालवायचा नाही आहे. नाही तसंही तुझ्यासाठी जितके एफर्ट्स घेतले तितके शून्यातच गेलेत. नंदिनी म्हणते ओ हॅलो, एफर्ट्स तुम्ही नाही, एफर्ट्स मी सुद्धा घेतलेत फक्त आपल्या लग्नासाठी. पण तुम्हाला माझे एफर्ट्स दिसत नाही आहेत, त्याला मी काय करू. नाही मला मान्य आहे की मी माझ्या बाबांच्या म्हणण्याला तसं त्यांच्याप्रमाणे वागून चूक केली, पण मला माझी चूक पटली आणि मी त्याच्यासाठी तुम्हाला वेळेवरती सॉरीसुद्धा म्हणत होते, पण तुम्ही ऐकतच नाही आहेत, त्याला मी काय करणार. जीवा म्हणतो हे बघ, मेलेल्या माणसाला चिलखत घालून ना काही उपयोग होत नसतो. जिवंत असतानाच माणसाचं ऐकायचं असतं. असो आपण उगाच वाद घालत बसण्यापेक्षा निघूया. आणि मग जीवा नंदिनी जातच असतात. इतक्यात त्या दोघांच्याही फोनवर पार्थ आणि काव्याचे मेसेज येतात. एन्जॉय युअर फर्स्ट डेट. कसं वाटतंय मग व्हॅलेंटाईन डेला बाहेर जाऊन. आता नंदिनी आणि जीवा हे मेसेज वाचतात आणि एकमेकाकडे बघू लागतात. नंदिनी म्हणत असते हे बघा आपण आता घरी जायला नको. ऑलरेडी आपल्यामुळे काल रात्री पार्थ आणि काव्याला एकत्र राहता आलेलं नाही आहे. आपल्या दोघांसाठी ते दोघंसुद्धा वेगवेगळे राहिलेत. आणि आता तर आज व्हॅलेंटाईन डे आहे. उगाच आपण घरी गेलो ना तर त्यांचाही व्हॅलेंटाईन डे खराब होईल. त्याबरोबर मग आता जीवाला ही गोष्ट पटते. जीवा म्हणतो ठीक आहे, तुला माझ्याबरोबर डेट सेलिब्रेट करायची नसली तरीसुद्धा माझ्या भावाची डेट खराब होऊ नये अशी माझी इच्छा आहेच. त्यामुळे आपण एक काम करूया, आपण इथनं बाहेर पडूया आणि त्यानंतर मग तुला जिथे जायचं असेल तिथे तू जा, मला जिथे जायचं असेल तिथे मी जाईन. बेस्ट ऑप्शन आहे. तू 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 तुला कुठे जायचं तिकडे जा, मी आनंद निवासला जाईन. आनंद निवासमधल्या लोकांना भेटून मला बराच काळ झाला आहे. मग जीवा आणि नंदिनी तिकडनं निघतात. इतक्यात तिथे कॅफेची मॅनेजर येते आणि कॅफेची मॅनेजर आता जीवा आणि नंदिनीला सांगते सॉरी सर, सॉरी मॅम, पण तुम्हाला असं दोघांनाही बाहेर जाता येणार नाही. ॲक्च्युली आज आमचा कॅफे स्पेशल फॉर कपल असणार आहे, त्यामुळे इथे फक्त कपल्स येतील आणि जितके कपल्स येतील तितक्या कपल्सना इथे एका गेममध्ये पार्टिसिपेट करावं लागणार आहे. आणि जे कपल जिंकणार त्या कपलला आम्ही बेस्ट कपल असं अवॉर्ड देणार आणि पुढचे 1 महिना त्या कपलसाठी आमच्या कॅफेमध्ये फ्री चहा कॉफी म्हणजे ते जे काही घेतील ते सगळं फ्री असणार. त्यामुळे तुम्हाला असंच बाहेर नाही पडता येणार, तुम्हाला काहीतरी टास्क कंप्लीट करावा लागणार. जीवा नंदिनी खूप रिक्वेस्ट करू लागतात. त्यावर आता ती मॅनेजर म्हणते सॉरी मॅम, सॉरी सर, पण तुम्हाला नियम फॉलो करावेच लागणार. नाही म्हणजे काय आहे, एखाद्या वेळी मी तुम्हाला सोडूनही दिलं असतं, पण आमचे जे बॉस आहेत ना ते खरोखर खूप कडक आहेत आणि मी सोडून जर तुम्हाला दिलं तर त्यांना राग येईल. मग आता जीवा आणि नंदिनीजवळ थांबण्याशिवाय कुठलाही पर्याय नसतो. मग नंदिनी विचारते की आम्हाला काय टास्क करावा लागणार आहे. त्यावर मग ती मॅनेजर सांगते की तुम्हाला दोघांना एकत्र डान्स करायचं आहे. म्हणजे दोघांनाच नाही, सगळेच कपल डान्स करणार आहेत आणि शेवटपर्यंत जे कपल नाचतच राहील तेच कपल आजच्या या गेमचं विनर ठरणार आहे. आणि मग त्याला आम्ही बेस्ट कपल ऑफ दी डेची ट्रॉफी देणार आहोत आणि बेस्ट व्हॅलेंटाईनसुद्धा असणार आहेत ते, असं आम्ही आमच्या सोशल मीडियावरती पोस्ट करणार आहोत. त्यावर नंदिनी म्हणते ठीक आहे, आम्ही जिंकणारच नाही. त्यावर लगेचच ती मुलगी म्हणते काही म्हणालात का. त्यावर नंदिनी म्हणते आम्ही जिंकणार असं म्हणाली. चला खेळाला सुरुवात करूया. आणि मग आता खेळाला सुरुवात होते. सगळ्यात आधी जीवा, नंदिनी आणि इतर बरेच कपल नाचत असतात. जीवाला खरं तर या सगळ्यात काहीच रस नसतो, पण आता हे सगळं करण्यावाचून त्याच्याकडे काहीही पर्याय नसतो. आता नाचता नाचता ते दोघंजणं एकमेकांच्या नजरेत नजर घालून बघू लागतात. एकमेकांच्या जुन्या आठवणी, गमती जमती भूतकाळात दोघंही जण पूर्णपणे रमून जातात. आता इतके पूर्ण दोघंजणं एकमेकामध्ये अखंडपणे बुडलेले असतात की आजूबाजूला काय सुरू आहे, आजूबाजूला काय घडतंय या गोष्टींचं सुद्धा दोघांनाही भान उरलेलं नसतं. ते त्यांच्या विश्वात रमतात. इतक्यात आता इकडे लगेचच बाकीचे कपल थांबतात, पण नंदिनी आणि जीवा काही थांबत नाहीत आणि त्यामुळे तेच दोघं जिंकतात. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे रम्या जी आहे ती आता त्या कागदाच्या गुलाबाला रंग मारतीये आणि रंग मारताना लाल रंग सांडल्यानंतर ती आता हाताने पिस्कटतीये आणि म्हणतीये की ही ना ती काव्य आहे.
काव्या काव्या काव्यच रक्त आहे आई, आई काव्यच रक्त आहे. हो, असंच घडणार काव्याचं रक्त. इतक्यात त्या ठिकाणी लगेचच त्यांची मोलकरीण आशा येते. आशा म्हणू लागते, रम्याताई तुम्ही आता काय म्हणत होतात? तुम्ही आता काव्याताईंच्या खुनाबद्दल बोलत होतात. काव्याताईंनी तुमचं काय असं वाकडं केलं आहे? का तुम्ही सतत त्यांच्या मागे लागून असता? जाऊ देत ना काव्याताई, सोडून द्यात ना. त्याबरोबर आता रम्या म्हणत असते की गप्प बस, गप. मी तुला विचारले काय धरून ठेवू आणि काय सोडून देऊ? हां, नोकर आहेस ना, मोलकरीण आहेस ना आमच्या घरची, मग फक्त तेवढंच काम करायचं. नसत्या चौकशा, नसत्या उठाठेवी तू करायच्या नाही, समजलं? आणि एक गोष्ट आणखीन, माझं वैर तुझ्याशी नाही आहे किंवा इतर कोणाशीही नाही आहे. माझं वैर फक्त आणि फक्त त्या काव्याशी आहे. आणि तिला भेटायला जाण्यासाठी माझ्याबरोबर किंवा माझ्या आसपास मला कोणाचीही गरज नाही आहे. इवन दोस्त तीसुद्धा एकटीच असावी अशी माझी खूप इच्छा आहे. आशा, का नाही विचारणार? विचार ना. का हवी आहे मला काव्य एकटी? का गाठायचं आहे मला काव्याला एकटं? खून करायचं आहे मला तिचा, मारून टाकायची आहे मला तिला, मारून टाकायची आहे मला. त्याबरोबर आशा म्हणू लागते, अहो काय बोलताय तुम्ही रम्याताई, तुमचं डोसकं तर ठिकाणावर आहे ना व? त्यावर रम्या म्हणते, हो आहे ना, माझं डोकं ठिकाणावरच आहे. उलट माझं डोकं आत्तापर्यंत ठिकाणावर नव्हतं, आत्ता ठिकाणावर आलं आहे. पूर्वी मला असं वाटायचं मारामारी करणं, गुंडागर्दी करणं ही चांगली माणसांची लक्षणं नाही आहेत. पण काही माणसं जी असतात ना, ती चांगल्या माणसांना चांगल्या पद्धतीने त्यांचं आयुष्य जगूच देत नाही. मग ते चांगल्या माणसांना हे असं विकृत आणि वाईट काम करावंच लागतं. आणि आता मी सुद्धा त्या काव्याच्या बाबतीत गप्प बसणार नाही आहे, समजलं ना? नाही सोडणार मी त्या काव्याला, नाही सोडणार असं म्हणत आता ती जोरजोराने विकृत हसू लागते आणि म्हणत असते, आणि तुलासुद्धा. त्याबरोबर आता आशा म्हणते, रम्याताई काय करताय? त्यावर रम्या म्हणते, हे बघ, तोंड कुणासमोरही उघडायचं नाही, कळलं ना? निघीकडनं चालते हो. त्याबरोबर मग ती तिकडनं बाहेर निघून येते. आता बाहेर येत असताना आता मात्र ती खूपच जास्त घामाघूम झालेली असते, घाबरलेली असते. इतक्यात काव्या ही तिला धडकते. मग ती आशाला विचारते, काय हो आशाताई, काय झालं? तुम्ही एवढ्या घामाघूम का झालाय? आणि तुम्ही एवढ्या का म्हणजे अशा धावत पळत आलाय? तुम्ही तर साफसफाई करत होतात ना? मग आईबाबांच्या रूममधली साफसफाई झाली असेल तर एक काम करा, पहिले आमच्या रूममध्ये झाडून घ्या आणि त्यानंतर ना मग तुम्ही वसुहत्या आणि रम्या आणि जीवा आणि नंदिनी ताईची रूम झाडा, समजलं ना? जा बरं पटकन, लागलीच पहिले आमची रूम धुवून घ्या. त्याबरोबर आता लगेचच त्या ठिकाणी आशा म्हणू लागते, अहो काव्याताई, ते साफसफाईचं मरू द्या, इथं काय चाललं आहे तुमचं तुम्हाला तरी माहिती आहे का? त्यावर मग लगेचच आता काव्य विचारते, काय झालं आशा? मग आशा सांगू लागते, अहो काव्याताई, ती रम्याताई आहेत ना, त्या तुम्हाला मारण्याबद्दल बोलत होत्या. म्हणजे आता त्यांनी ना लाल रंगाच्या एका कागदी गुलाबाला गुलाबाचा रंग म्हणजे लाल रंग दिलाय, तर त्यांच्या हातातून ना तो बाटलीतला रंग खाली सांडला. मी त्यांना विचारलं की ही बाटली कोणाची आहे आणि म्हणजे हा कलर कोणाचा आहे वगैरे, तर त्या मला म्हणाल्या की हा काव्याचं रक्त आहे आणि काव्याचं रक्त मी असंच काढणार वगैरे वगैरे. त्या खूप विकृत बडबडत होत्या. मला तर बाई खूप भीतीच वाटली. आता हे ऐकून काव्याला तर खूप टेन्शन येतं. तर आशा म्हणत असते, काव्याताई तुम्ही ना एक काम करा, तुम्ही रम्याताईंपासून जरा दूरच राहा, सावध राहा तुम्ही, नाही म्हणजे तुम्हाला गरज आहे ना सेफ्टीची, काय बरोबर ना? त्याबरोबर लगेचच आता नंदिनी ही म्हणत असते की हो हो आशाताई, तुम्ही काहीही काळजी करू नका, काय करायचं ते मी व्यवस्थित बघते, तुम्ही जा बरं, तुमची कामं करा. आशा काव्यासमोर हात जोडते आणि म्हणते, तुम्ही माझं नाव घेऊ नका प्लीज. त्याबरोबर आशा म्हणते, नाही हो नाही, तुम्ही मला बोललात असं मी कोणालाही बोलणार नाही, समजलं ना? बरं जाऊ द्या, तुम्ही तुमची कामं आवरा, मी आलेच. एवढं बोलून आता लगेचच इकडे काव्या ही रम्याच्या रूमकडे येते आणि काव्या आता म्हणत असते, ही रम्या स्वतःला काय समजते, आली मोठी माझ्या जीवावर उठणारी, नाही जर हिला हिची लायकी दाखवून दिली ना तर मी सुद्धा नावाची काव्या नाही. आणि मग आता काव्या ही रम्याच्या खोलीबाहेर येते आणि आता ती खोलीत जाणारच असते. इतक्यात तिचे पाय तिथंच थांबतात, कारण तिला खोलीतून रम्या आणि वसूच्या बोलण्याचा आवाज येत असतो. रम्या म्हणत असते, आई, हे जे लाल रंग सांडलं आहे ना, हे काव्याचं, त्या भिकारड्या काव्याचं रक्त आहे असं समज.
बघ नाही, त्या काव्याचं रक्तसुद्धा एक ना एक दिवस मी असंच सांडवणार आहे आणि तिला तिचं रक्त सांडवून सांडवून पार्थच्या आयुष्यातून दूर लोटणार आहे आणि मी आणि पार्थ कायम एकत्र सुखाने छान समाधानाने राजा राणीचा संसार करणार आहोत. आता हे सगळं ऐकून काव्याला खूपच जास्त राग येतो आणि काव्या रम्याकडे येते आणि रम्याला म्हणत असते, रम्या काय बोलतेस हे, तुला तरी कळतंय का? आणि अगं माझा संसार उद्ध्वस्त करून तू तुझा संसार सुरळीत आणि सुखी होईल अशी स्वप्नच कशी बघू शकतेस? मला ना तुझ्या बुद्धीची कधी कधी कीव करावीशी वाटते. नाही, माणसाने नीच नालायक हरामी हरामखोर असावं, पण इतकं तुझ्यासारखं नाही ग, नाही रम्या. नीच आणि हीन कृत्याची जी सगळ्यात खालची पायरी असेल ना, त्याच्याही खालच्या थराला आहेस तू. समजलं ना तुला? हां, अगं काय बोलतीयस तू, माझ्या जीवावर उठली आहेस. त्याबरोबर वसवत्या म्हणत असते, काव्या नीट बोल माझ्या मुलीबरोबर, तोंडाला येईल तसं जर बरळलीस ना तर याद राख. त्याबरोबर लगेचच आता काव्या म्हणते, मी काय याद राखू? त्यावर वसवत्या म्हणते, काय राखू म्हणजे हेच की गाठ माझ्याशी आहे, पुन्हा माझ्या मुलीबरोबर ह्या अशा आवाजात बोलायचं नाही, कळलं ना? ती सुद्धा या घरची मुलगी आहे. त्यावर मग लगेच काव्या म्हणते, मग ही सुद्धा या घरची जर मुलगी असेल तर हिने घरातल्या लोकांबद्दल चांगले विचार करायला नकोत का वसवात्या? आणि हो, काळ्या मांजरीप्रमाणे तुम्ही ज्या अशा घरातल्याच चांगल्या गोष्टींमध्ये आडव्या जाता ना, त्यापेक्षा जर काळ्या मांजरीप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलीच्या वाईट कृत्यांमध्ये आडव्या गेलात ना, तर कदाचित तुमची मुलगी सुधरू शकते. पण नाही, मुळात तुम्ही कशानं तुमच्या मुलीला अडवणार? जिथे आईच चुकीची आहे तिथे आई मुलीला काय दोष देणार? जर तुम्ही चांगले असतात की नाही, तुम्ही जर लहानपणापासून तिच्यावर चांगले संस्कार केले असतील ना वसवत्या, तर आज रम्याची ही अवस्था झालीच नसती. कधी कधी ना रम्या, मला तुझा राग येण्याऐवजी तुझी दया येते की तुझ्या आईमुळे आज तुझी ही सगळी अवस्था आहे. पण आता आपण काय करू शकतो? जे आहे ते आहे, बदलतं तरी येणार नाही. पण जाऊ द्या वसवत्या, तुम्ही प्रयत्न तर करा बदलण्याची, कदाचित तुम्हाला जमेल. आणि हो रम्या, तू जे स्वप्न बघितलेस ना पार्थ बरोबरच्या संसारा वगैरेचं, ते सगळं कधीही शक्य होणार नाही या. त्यामुळे कायम तू ते सगळं फक्त स्वप्नातच बघत राहा, कारण पार्थ फक्त माझे आहेत, माझे होते आणि कायम माझेच राहतील. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जीवा आणि नंदिनीचं तर सगळं छान सुरळीत सुरू असतं, त्यांना मस्त बेस्ट कपलचं ट्रॉफी मिळालेली असते. तर दुसऱ्या बाजूला रम्या, हिला मात्र आता काव्याने सडेतोड उत्तर दिल्यामुळे खूपच जास्त राग आलेला असतो. तर काव्या ही फालतू स्वप्न बघू नको रम्या, एवढी वॉर्निंग देऊन तिकडनं बाहेर पडते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या बघूया लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.